can hear the demons call when they do what they do. And now I feel like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललोय आपल्या मित्रांसोबत गोव्याला बाय कार. One eternity later. एक उत्तर द्या प्रीतम साठी. प्रीतम वैभव तू आता तुझ्या आले कसं गेलं माहिती कसा कसा बोलत होता असं नाही बोला तू मित्रांनो वाजला आता 1 आणि थांबलोय आम्ही महानगर गॅस CNG भरायला. टाकलास का रे? किती किलोमीटर झाले आपले? 160 किलोमीटर. नुसती मस्ती चालू आहे, नुसती मस्ती. झोपून पण देत नाही कोणाला. हो दादा, कशी आहे चाय गरम थँक्यू ओमकार. चांगला रोड आला ना, नॉश टाकणार आग येते आग बाहेर. च्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये याच बोगद्यामधून आम्ही ट्रॅव्हल केलेलं. माझी कोकण राईड होती तिकडे, मजा आलेली. आता श्रीरामला आठवेलच हा बोगदा जर बघितला त्याने. 85 म्हणून 50 रुपये CNG. अरे बघ, मला एवढा लांबून आवाज देऊन बोलवलं. मला वाटलं काहीतरी अर्जंट असेल. दादा पे कर रे भाई. अरे खतरनाक लोग है. ओमकार काय घेतलं? 4 चिप्स 1 चकली मेलोडी. सिरियसली एक मेलोडी. एक मेलोडी 5 एक कुठं. ए वैभव थँक्स अरे खरंच चांगलं लागतं एकदम. असं चायनीज खातोय. विचारलं ना 3 41 झालेत आणि आमचा मोनॅको हरवला. ते शोधतायत आता लाईट लावून. सिरियसली होतं. हा भेटला भेटला खाली वाढला. 100 किलोमीटर बाकी आहे मित्रांनो. आणि आता केला आम्ही ड्रायव्हर चेंज आणि आपण आलो आता राजापूर. आता ओमकार गाडी चालवतो. Sometimes I feel like all is lost, but I know it's not true. I wanna put up मित्रांनो सकाळचे वाजले 8. पोहोचलो आम्ही गोवामध्ये. CNG भरायला थांबलो. आता जातो आम्ही मस्तपैकी हॉटेलवरती. चेक इन करतो, फ्रेश होतो. myself off from the rest of the room. I know that I can nail it all if you're patient and soon. 9:21 झालेत मित्रांनो आणि आम्ही पोहोचले आता हॉटेलपाशी. तर बेसिकली आता हॉटेलची चेक इन टाईम 12चा आहे, पण आता ते बोलतात 11पर्यंत अवेलेबल होतील रूम. लेट्स सी. आता थांबतो जरा वेळ, बघतो. आणि त्यांच्याकडे ह्या अशा स्कूटीज अवेलेबल आहेत इथेच, तर बाहेरून घ्यायची गरज नाही आहे. तर 7 लोक आहेत, तर टोटल 4 स्कूट्या लागतील. 500 रुपये पर पर्सन स्कूटी. शिकवलं नाही रे, येत नाही त्याला. हे उतर मी लावतो. उतर. काय जाऊ दे, काय नाही पुढे. बघू पिंट्याचे स्किल्स बघूयात आपण. बापरे काय कट्टुकट लावली आहे बघ. साहब एकदम आता पप्पीच होईल यांच्या दोघांची असं वाटतंय. जमतंय रे पिंट्या, पार्किंग जमते. पास पिंट्या पास आहे भाई. एवढीशीच जागा ठेवली, एवढीशी. Never really permanent, but then it hurts, man. I can feel all of the turbulence and it's concerning. I've been searching for a purpose. I hope it's worth it. This society is really trying me. Ain't no hide and seek, I hide to be. तर मित्रांनो आता आलो पेट्रोल पंपावरती. ॲक्च्युली खूप उशीर झालेला, तर आता स्कूट्या रेंट केल्यात आम्ही. तर बघा पसिनोज आहेत. 2 येल्लो 2 रेड. पोरांचे तोंड बघा कसे सुकलेत एकदम. Anxiety, I need my space, I need my privacy, I need some silence, please. You're all too loud, you don't speak quietly. Opinions violently thrown across every surface, it makes me nervous. Is the world honestly burning? That's all I'm learning. Hope that we can make a turn and start reversing all our minds and put the work in. We got some work, man.
मित्रांनो आता नाश्ता शोधतोय, आता कुठेतरी नाश्त्याचे प्लेस, पेट्रोल वगैरे टाकले गाडीमध्ये. लेट्स सी आता. हे बघा इथे समोर रेस्टॉरंट तर आहेत, बट ते प्रॉपर रेस्टॉरंट आहेत. जरा काहीतरी लाईट नाश्ता करायचा होता, कारण की आता वाजले 11, 11:30 मे बी. आय डोंट नो. हो वाव, वाव. आलो आता नाश्ता करायला सगळेच. काय काय ऑर्डर केलं आहे? छोले कुलचे, छोले भटुरे, इडली, सँडविच, बॉम्बे टोस्ट सँडविच, छोले भटुरे. आणि आमच्या सचिनची इडली. थोडं उशिरा लक्षात आलं, पण हे बघा यांचे छोले कुलचे आहेत. हो हो 3 hours later. 2 वाजलेत आता. आल्यावरती थोडा आराम केला आम्ही आणि आता निघालोय आम्ही. कुठे जायला? बागा बीच. पोरांनो लवकर आवरा रे, एवढा वेळ पोरींना पण नाही लागत आवरायला. मित्रांनो रेडी झालो, आता निघालोय आम्ही. गोव्यामध्ये तुम्हाला काय ब्लिंकिट वगैरे करायचं असेल ना, काय माणसाला भेटा तुम्ही. आता आम्ही निघालो अंजुना बीचला. वैभव अंजुना बीचला चाललो आम्ही. आमची गाडी पार्किंग घेतली. 4 गाड्यांची आमची 100 रुपये. 100 रुपयामध्ये पार्किंग आणि ही एंट्रन्स, एवढं सगळं आहे आमचं. बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. बाय वाजले 3. तर मित्रांनो आलो आहे आता अंजुना बीचवरती आणि खूपच सुंदर बीच आहे. तेव्हा इथे लोकांना जेवणाची पण सोय आहे. हा हॉटेल आहे ज्याच्यातून आपण एंट्री केली, तर त्यांचे तिथे स्टॉल्स लागलेत आणि ते वरतून ऑर्डर घेतात इथून आणि ऑर्डर करून बनवून आणून देतात. तर इथे यांची चौकशी चालू आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी. मला वाटतं रात्रीचं ते एकदम चकचकीत दिसत असेल हे बघा. कॅफे अँटी बघा, कसला गोल कट्टू दगड भेटलाय. काही वर्षानंतर याला बघेल तर आठवणी येतील या जागेच्या. 1 hour later. आता आम्ही चाललोय फिशरमॅन म्हणून एक हॉटेल आहे इथे. सागर आणि ओमकार गेलेत पुढे बघायला. इथे आम्ही बघितलं होता, पण हा जरा खूप एक्सपेन्सिव्ह वाटतोय आम्हाला. थोडा आम्ही आमच्या बजेटमध्ये बघतोय. भेटतो तुम्हाला हॉटेलमध्ये. बाय. हे नॉनव्हेजवाला त्यांचा मेनू डिसाईड करतात. माझा तर व्हेज मधला मेनू डिसाइडेड. सुका चिकन आहे. सुका चिकन आहे ना, व्हेज फ्राईड राईस. मित्रांनो खूपच सुंदर जागा आहे यार ही. एकदम म्हणजे ॲम्बियंट पण खूप मस्त आहे आतमध्ये आणि व्ह्यू पण खूप सुंदर आहे. टेस्टच बघा ना, म्हणजे आय डोंट नो, म्हणजे मासे थोडी स्पेशल दिसते कारण इकडे मासे लागले. इव्हन तो मिरर पण माथ्याचा आहे. सगळ्या गाड्या एकदम सारख्याच आहेत. नशीब या गाड्यांच्या ज्या चाव्या आहेत ना, त्या चावीवरती गाडींचे नंबर लिहिलेले आहेत. ॲटलीस्ट समजतं की कुठली गाडी कोणाची आहे. ती माझी गाडी आहे भावा, 5600. आताच हे करत होतो. प्रीतम ही आहे तुझी. आता आम्ही निघालोय वॅगाटोर बीचला, सनसेट पॉइंटला. मित्रांनो मस्त एकदम चांगली राईड एन्जॉय करून आता आलो आम्ही वॅगाटोर बीचला. एकदम मस्त असा समुद्र. भाई या गाण्यानी कॉपीराईट तर नाही येणार ना? गर्दीच गर्दी.
नेक्स्ट लेवल, एकदम नेक्स्ट लेवल मस्त वाटतं. हेलो हेलो, क्या कर रहे हो आप लोग? खेल रहे हो? दिल चाहता है. पिक्चरची शूटिंग इथे झाली आहे. तो फोर्ट आहे जिथून त्यांना ते जहाज दिसतात, मग तो डायलॉग आहे आयकॉनिक. तर मित्रांनो, आता आमचा चाललेला प्लॅन ड्रोन उडवायचा इथे. पिंट्याने ड्रोन आणला आहे, बट आता ड्रोन काय इथे उडवून देत नाही आहे. तो एक माणूस बोलला, आडो नो कोण होता, बोलला की फाईन लागतो. ड्रोन हायजॅक करता, डायरेक्ट ड्रोन त्यांच्याकडे जातो. पुढंच झाला आहे मित्र माझा. फोटो पण चांगले आहे. तिथं बघ ना, वर गेली तिथे बघ ना. आणि याचं दुःख तर वेगळंच आहे, सांगण्यासारखं नाही आहे, बट दुःख वेगळंच आहे त्याचं. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. हे सगळं जाऊ द्या भावांनो. हे बघा तिकडे बघा, ओमकार तामाणे आणि सागर दिघे यांचं फोटोशूट चालू आहे आणि आम्ही इकडे त्यांना शोधतोय. खूपच वाईट. हे समुद्राचं पाणी लागून लागून दगड हे झाले. तरी हे बघ, वाव, हे बघ, लुफीचा झेंडा आहे हा. स्ट्रॉ हॅट पायरेट्स. काय मित्रांनो, एकदम मस्त आता फोटोशूट वगैरे झाला सनसेट सोबत. आणि आता आम्ही निघालोय. बाय बाय, भेटूया रात्रीची मजा. आता आम्ही निघालोय रूमवरती. संध्याकाळी परत बागा बीचला जायचा प्लॅन चालू आहे. लेट्स सी काय होतं. भेटतो थोड्या वेळातच. इथे आम्हाला खूप ट्रॅफिक भेटले आता जायला एका गाडीमुळे. काय रितेश? डंपर पासला पडलाय समोर. होय, बघ तुम्ही थांबा इथे, आम्ही जातो पुढे. मी आणि सचिन. One eternity later. मित्रांनो, भरपूर ट्रॅफिक होतं. ऑलमोस्ट 40 मिनिट्स लागले आम्हाला त्या ट्रॅफिकमधून बाहेर निघायला. तर आता थांबलो इथे. खूप एक्झॉस्ट झालं यार. आणि एक तर ते पूर्ण असा स्लोप होता, 45 डिग्री स्लोप होता. त्याच्यावरती ब्रेक नाही सोडू शकत. हे बघा, हाताचे बोटं वगैरे सगळे लाल झाले. ब्रेक्स नाही सोडू शकत. स्कूटी एकतर रेअर ब्रेक पायापाशी नाही हातामध्ये. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही चढावरती असाल तर हमेशा रेअर ब्रेकचा यूज करायचा. रेअर ब्रेकचा यूज का करायचा, तर आपलं जे वेट असतं ना, गाडीचं वेट आणि आपण जो गाडीवरती बसलेला पर्सन असतो त्याचं वेट सगळं रेअर व्हीलवरती जातं, कारण की इन्क्लाइन मोशनमध्ये असते गाडी. तर त्याच्यामुळे काय होतं की गाडीचं वेट पाठीमागे जातं, तर गाडीचं ट्रॅक्शन जे आहे त्या टायरला पाठीमागचं जास्त भेटतं, त्याच्यामुळे पाठीमागचा ब्रेक वापरायचा. 1 hour later. तर मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश होऊन आता निघालो आहे बागा बीचसाठी. हार्डली 15 to 20 मिनिट्सच ब्रेक घेतला आम्ही, जास्त काय नाही, रेस्ट नाही. जेवढं सामान होतं ते घरी डंप केलं आणि आता चाललो आहे. फक्त बागा बीच बघून यायचं आहे, कारण की उद्या वेळ नाही भेटणार आहे. उद्या साऊथला जाणार आहेत आम्ही, साऊथ गोवा फिरायला. सो आता ओमकार गाडी चालवतोय माझी आणि मी पाठीमागे बसलो आहे जरा पॅसेंजर प्रिन्सेस ट्रीटमेंट. आणि हे लोक येतातच येतात. कोण आला? रितेश आणि सचिन आलेले आहेत. हॅलो गाईज. हॅलो गाईज. कसं बोलतो हॅलो गाईज? मॅप लावायला लागेल. चला भेटतो थोडा वेळ. सागर, कसं वाटतंय सागर? एक नंबर. आम्ही बागा बीचला जाण्याचं मेन कारण म्हणजे सागर आहे. सागरने एवढं फोर्स केलं सगळ्यांना, सगळे थकलेले. ह्या भावाचं डोकं दुखतंय, रात्रभर झोपला नाहीये, दिवसभर झोपलो नाहीये कुणीच, तरी सुद्धा भाई सगळ्यांना उठवलंय. हा, ब्लिंकिटवाला एवढं पळतो का? ब्लिंकिटवाल्याची ऑर्डर आहे. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की मी ब्लॉगमध्ये बालक लावा घालून हेल्मेट घातलेलं आहे. तर मला ही अक्कल फुटून आली की बालक लावा घेऊन यायची करून. तर हरिद्वार ऋषिकेशला जेव्हा बाईक रेंट केली ना, तेव्हा तिकडे जे हेल्मेट्स दिलेले खूप खराब हेल्मेट्स होते. लिटरली म्हणजे बुरशी आली होती त्याला, एवढे खराब होते. तर ते हेल्मेट्स कसे वापरायचे आता ते, त्याच्यामुळे मी अच्छा सागर आहे, त्याच्यामुळे मी ह्यावेळी प्रिकॉशन घेतलं की बालकला घेऊन यायचा करून. आणि मी घेऊन आलो सुद्धा आणि वापरला. मित्रांनो, हे बघा आलोय आपण बागा बीच. इकडे तू तिकडून सर्कल मारायचा ना रे ओम्या. यार किती शिकवणार आता, जाऊ द्या, इट्स ओके, माफ करायला. भावनो पोहोचलो इकडे. बट आता इकडे आहे ना पार्किंगचा सीन आहे. पार्किंग 100 रुपये एक गाडीचं, आणि आमच्या 4 गाड्या आहेत, 400 रुपये बोलतात. मी तर लावून आलोय सुमडीमध्ये कुठेतरी.
याची मी त्याची पण लावली सगळ्यात पहिली मी हा, सुमडी याने लावली. सुमडीत लावली. मग याने मला हा माझा सांगितलं सहकारी हा, याने मला सांगितलं की सुमडीत कुठे हे करून ये. मी लावून आलो. Ain't no hide and seek, I hide to be far from anxiety. I need my space, I need my privacy. I need some silence, please, you're all too loud. You don't speak quietly, opinions violently thrown across every surface. It makes me nervous. Is the world honestly burning? That's all I'm learning. Hope that we can make a turn and start reversing all our minds and put the work in. We got some work, man. I can hear the demons call when they do it. रस्त्याला यांचे एजंट फिरतातच आहेत. डायरेक्ट पिचिंग करतायत भाई. या एवढ्याला हे एवढ्याला ड्रिंक. असं वाटतंय लग्नाला आलोय लग्नाला. तेव्हा मित्रांनो आता इथे जेवणार आहेत आम्ही. तर हे बघा बोट आहे इथे. वाव नाईस यार, खूपच भारी आहे, मस्त. ॲक्च्युली तिकडे सुद्धा बोट्स आहेत त्यांच्या हाईड करून ठेवलेल्या आहेत. भारी यार, जागा तर खूप सुंदर आहे बघा ना. ॲम्बियंट एकदम मस्त बनवला एकदम. One eternity later. मित्रांनो आता झालंय मस्तपैकी जेवण वगैरे खूपच छान. आणि आता निघालोय आम्ही. हे बघा सगळी गँग पाठीमागे येते. ओंकार आणि रितेश पुढे आहेत. मित्रांनो रस्ता चुकलोय, माहीत नाही कुठे चाललोय आता. बघा फुल जंगल आहे भाई साहब. कसले आवाज येत आहेत. हे तुम्हाला कसला कॉन्फिडन्स आहे भाई इकडे आलाय तुम्ही. पता नहीं ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता हूँ. मित्रांनो आलो आम्ही 11 मित्रांनो आलो आम्ही आता हायवेला. हे बघा बट आता हेच माहिती नाहीत की गाड्या कुठे लावलेल्या आहेत. लेट्स सी. थोडाफार आय गेस इकडेच असतील कारण की आम्ही बीचला त्या साईडने इकडे आलेलो आणि आता इकडून इकडे जावं लागेल. तेव्हा आम्ही त्या स्पॉटला. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. उद्या काय होणार आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर नेक्स्ट वीकचा ब्लॉग बघा. आणि जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूयात उद्या. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.